येर्रा पप्पू टोमॅटो म्हणजेच मसूर डाळीत खूप सारे टोमॅटो घालून बनवलेली डाळ. पर्सनली मला ही खूप आवडती. पण हो, जनरली जर टोमॅटो पप्पू म्हटलं तर ती तुरीची डाळच असते. येर्रा पप्पू नसते. येर्रा म्हणजे लाल लाल डाळ म्हणतात इकडं. आपण कसं मसूर डाळ म्हणतो, तर इकडं लाल डाळ म्हणतात, म्हणजेच येर्रा पप्पू. तर याच्यात कांदे टाकण्याची पण गरज नसते, पण माझ्याकडे शॅलोट्स होते. शॅलोट्स म्हणजे आपले ते कांद्याच्या पातीचे खालचे जे छोटे छोटे कांदे असतात ना, ते खूप टेस्टी लागतात. तिकडं सांबारमध्ये वगैरे टाकतात. साऊथमध्ये खूप ते शॅलोट्स खाल्ले जातात. तुम्ही जर साऊथच्या रेसिपी बघत असाल, केरला, तमिळ तिकडं पण हे शॅलोट्स खातात जास्त कांद्यापेक्षा पण, कारण की ते टेस्टी लागतं. आणि म्हणून मी ते टाकलं. नाहीतर टोमॅटो पप्पू म्हणजे फक्त टोमॅटो बस. चिंच टाकण्याची गरज नसते, पण काही जण टाकतात. जर टोमॅटो जास्त लाल नसतील किंवा आंबट होणार नसेल तर टाकतात. ते ऑप्शनल आहे. लसूण अद्रक पेस्ट टाकली आहे, त्याच्यात हिरवी मिरची आणि फक्त शिजवून घेतलं आहे, हळद मीठ टाकून आणि थोडंसं तेल. आणि मग एकच शिट्टी दिली आहे, कारण की मी मसूर डाळ आधी भिजत घातली होती 1 तास, मग लगेच पटपट कामं होतात म्हणून. आणि तसं पण मसूर डाळ तर लवकर शिजते. असंच सेम टोमॅटो पप्पू ही पेसरपप्पूचं पण करतात, मूग डाळीचं. मग काय डाळ घोटून घेतली आहे आणि वरून आपली फोडणी दिली आहे. आता हो, टोमॅटो पप्पू म्हणजे कांदे टाकत नाही, लसूण अद्रक पेस्ट टाकत नाही, असं काही म्हणू नका. सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. थोडं एक्सप्लोअर करा तुम्ही पण. इथं मला बरेचसे जण कमेंट करतात, याच्यात गूळ टाका, याच्यात तीळ टाकतात, याच्यात पावडर टाकतात, शेंगदाण्याचं कूट टाकतात. तर बघा, आपल्या महाराष्ट्रात किती प्रकारच्या खाद्यसंस्कृती आहेत, तसंच इथे आहे सेम. असं नाही तुम्हालाच माहिती किंवा मलाच माहिती असलेली रेसिपी म्हणजेच प्रमाण रेसिपी बस, आणि बाकीची कुठलीच बनत नाही असं नसतं. एक्सप्लोअर करा तुम्ही पण जरा फूड कल्चर इकडचं, आणि चुका काढण्यापेक्षा थोडंसं ॲप्रिशिएट करा. अगदीच मी मनाने काहीतरी बनवून उगाचच अपलोड करते आहे असं काही नाही आहे. तर मी इथं राहिली आहे, मी शिकली आहे, म्हणून हे चॅनल मी सुरू केलं आहे. मला साऊथ फूड कल्चर आवडतं म्हणून. मग काय, गरम गरम अन्नमसोबत टोमॅटो पप्पू म्हणजेच गरम गरम भातासोबत टोमॅटो पप्पू, आणि मस्त मस्त याच्यासोबत खायचं आहे ते लोणचं. हे तर आवळ्याचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं असेल तरी चालेल. आणि हे आहे महत्त्वाचं बुंदी, जी इकडं डाळ भातसोबत खूप खातात. हे आहे माझं कम्फर्ट फूड. तुमचं कम्फर्ट फूड काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि सुपर झाली आहे रेसिपी.